नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नुकतीच कंबाईन बी एक्झाम 2025 ची फायनल की आन्सर की आलेले मित्रांनो. बऱ्यापैकी म्हणू शकतो की आयोगाने लवकर दिलेले फायनल आन्सर की 45 दिवसामध्ये देतो आपली फायनल आन्सर की. तो दिलेले त्या पद्धतीने दिलेले आहे आणि ह्या वेळी सुद्धा काही आहे तर नो चेंज, काहीच क्वेश्चन बदललेलं नाही, कोणताही क्वेश्चन रद्द झालेला नाही, कोणत्याही क्वेश्चनचा प्रश्न म्हणजे उत्तर बदलून आलेलं नाहीये. सो जी काही तुमची फर्स्ट आन्सर की होती तीच तुमची काय असणार आहे, सेकंड आन्सर की असणार आहे. त्यामुळे तुम्हाला कोणाला परत स्कोर काउंट करण्याची वगैरे काही गरज नाहीये. सो टोटल वेकन्सी आहेत आपल्या 674 आणि ह्या कंबाईन बी 2025 ची एक्सपेक्टेड फायनल आन्सर की नुसार काय असेल, शेवटची फायनल की आन्सर की आलेली आहे त्यानुसार एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो, त्यानुसार आपल्या पुढच्या 90 दिवसाचं काय करता येणार आहे, प्लॅनिंग करता येईल. कोणत्या मुलांनी अभ्यास केला पाहिजे आणि कोणत्या मुलांनी पुढच्या येणाऱ्या 14 जून साठी प्रयत्न केले पाहिजेत. सो वेळ वाया अजिबात घालवू नका. आता डिसिजन घ्या आणि एक्झामला काय करा, अभ्यासाला काय करा, सुरुवात करा. ओके. भले मी अजून म्हणेन तुमच्याकडे 90 दिवस आहेत, 90 दिवसामध्ये आता आपल्याला 2 एक्झाम आहेत. म्हणजे मुलं थोडं कन्फ्यूज असू शकतात की मेन्स करायची की प्रिलिम्स करायची. जे मुलं पुढे आता कट ऑफचे आपण डिस्कशन करू, पण 45 आणि 55 45 आणि 55च्या दरम्यान असेल ती मुलं नक्कीच याच्यामध्ये असेल, डायलेमामध्ये असेल की कशाचा नेमका अभ्यास करायचा. कंबाईनचा अभ्यास करायचा, कंबाईन मेन्सचा अभ्यास करायचा की कंबाईन पूर्वचा अभ्यास करायचा. मी तर म्हणेन आपण पुढे हा कट ऑफ बघूया, आपण काय कट ऑफ असू शकतो, मग आपण चर्चा करूया कशा पद्धतीने तुम्हाला अप्रोच करायचं आहे. ओके. सो हा माझा फायनल आन्सर की नुसार एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. याच्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो, नक्कीच बदल होऊ शकतो. पण मी तुम्हाला एक जस्ट एक्झाम्पल म्हणून सांगतो. मी राज्यसेवा पूर्व परीक्षेचा फायनल कट ऑफ सांगितला होता 115 +-2. ओके. तुम्ही जाऊन हा व्हिडिओ बघू शकता. आन्सर की येण्याच्या अगोदर एक 2-3 दिवस मी अगोदर एक व्हिडिओ बनवलं होतं की फायनल आन्सर कट ऑफ काय असू शकतो. तर तर एक कट ऑफ लागलेला आहे 116. मी 115 +-2 सांगितलं होतं आणि एक कट ऑफ लागलेला आहे 116. सो थोडासा विश्वास ठेवा. आणि ह्या वर्षीचा गेल्या वर्षीचा कट ऑफ होता 62.50. ओके. आणि ह्या वर्षीचा पेपर थोडा बघितला तर कठीण स्वरूपाचा होता, थोडासा किचकट होता. काही काही सब्जेक्ट कसे आले होते तर कठीण आले होते. करंट अफेअर्स तर खूपच कठीण आलं होतं. ओके. सायन्स थोडंफार कठीण होतं, म्हणजे तिथे 30-35 क्वेश्चनचं मार्जिन भेटतो तिथे. ओके. सो काय असू शकतो कट ऑफ बघा. ओपनवाल्यांसाठी हा कट ऑफ असेल 52 ते 54, 52 ते 54 दरम्यान. मुलींचा कट ऑफ असेल 50 ते 52. तर ज्या मुलांचा स्कोर मी तर म्हणेन होप सोडू नका, +-2 होऊ शकतं. ज्या मुलांचा स्कोर ओपनवाल्यांचा स्कोर 50च्या वरती आहे अशा मुलांनी मेन्सचा अभ्यास करायला काही हरकत नाही. सेम ओबीसी वाल्यांसाठी, सेम एससीबीसी वाल्यांसाठी. ज्यांचा स्कोर 50च्या वरती आहे त्यांनी मेन्सचा अभ्यास चालू ठेवा. ओके. ज्या मुलांचा स्कोर 55च्या पुढे त्यांनी डोळे झाकून अभ्यास करा, जी तोड मेहनत करा. ओके. भरपूर साऱ्या टेस्ट आपण पुढे त्याच्यावर बोलूच. ओके. ईडब्ल्यूएस ज्या मुलांचा स्कोर 48 ते 50 आणि मुलींचा 46 ते 48 असा आहे, अशा मुलींचा हा दरम्यान कट ऑफ असू शकतो. एससी 46, 48 आणि एसटी 44. मी म्हणे याच्यापेक्षाही खाली जाऊ शकतो. 42, 40च्या दरम्यान पण कट ऑफ राहू शकतो. तो लक्षात ठेवा. तुमचा स्कोर जर 50च्या वरती असेल आणि एससी एसटी यांचा स्कोर जर 45च्या वरती असेल किंवा 42च्या वरती असेल तर तुम्ही अभ्यास करायला काही हरकत नाही. हा आपला राहू शकतो या वर्षीचा कट ऑफ +-2. 52 +-2 म्हणू शकत किंवा 53 +-2. ओके मित्रांनो. सो आता कशा पद्धतीने आपल्याला अप्रोच करायचं आहे, कशा पद्धतीने एक्झामची तयारी करायची आहे, तर कंबाईन बी मेन्स आपले होणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो, कधी होणार आहे तर 17 मेला होणार आहे. आणि एकाच दिवशी तुमचे काय असेल 2 पेपर असणार आहेत. पहिला पेपर असेल तुमचा मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर, दुसरा असेल जनरल स्टडीज. आता जनरल स्टडीजचा आपण ऑलरेडी अभ्यास केलेला आहे, पण जनरल स्टडीमध्ये काही असे चॅप्टर्स आहेत जे तुम्हाला काय करू शकतो, तुमचा स्कोर खाली आणू शकतात. ते चॅप्टर कोणते आहेत ते मी तुम्हाला सांगतो. चॅप्टर तुम्ही थोडेसे वाचून ठेवा. ओके. कोणते आहेत तर आरटीआय ऍक्ट. याच्यावर एक क्वेश्चन विचारतो. आरटीआय ऍक्ट वर किती क्वेश्चन विचारतो आयोग? एक क्वेश्चन. सो थोडीशी कलम आहे ती वाचून ठेवा. आरटीआय ऍक्ट 2005चा आहे. दुसरा ऍक्ट आहे आरटीएस ऍक्ट, राईट टू सर्व्हिस. याच्यावर आयोग तुम्हाला 2 क्वेश्चन विचार. 2015चा ऍक्ट आहे. कॉम्प्युटरवर 4 क्वेश्चन असतात. पीवायक्यू बरे बघितले तरी भरपूर झालं आणि सध्या लेटेस्ट काय असेल तर इन्व्हेन्शन. नंतर रिमोट सेन्सिंगवर 4 क्वेश्चन असतात. रिमोट सेन्सिंग 4 क्वेश्चन असतात. हे क्वेश्चन क्रुशियल आहेत, लक्षात ठेवा. हे 11 क्वेश्चन म्हणजे 11 × 2
हे 22 मार्क क्वेश्चन आहेत जे तुम्ही कधी अभ्यास केलेला नसेल. सो ह्याचा अभ्यास करून ठेवा. रोज डेली प्रॅक्टिस करत राहा. मॅथ्स रिझनिंग 22 क्वेश्चन आहेत तुम्हाला. मॅथ्स रिझनिंग डेली प्रॅक्टिस करता आली पाहिजे. ते पण किती 2 आता 3 तास करा. 3च महिने राहिलेले आहेत एक्झामला फक्त. आणि भरपूर सारे मॉक्स दे. मी म्हणेन म्हणजे विद्यार्थी मेन्सला आहे त्यांनी भरपूर सारे काय द्या, मॉक्स द्या. मॉक्स ह्याच्यासाठी द्यायच्या की तुमच्या मिस्टेक्स कुठे होत आहेत, तुमचा टाइम मॅनेज होतोय का, ह्या 2 गोष्टींसाठी मॉक्स द्या. बाकी कशासाठी देऊ नका. स्कोर किती येतोय, काय येतोय, काही गरज नाही. मिस्टेक्स काय होतात, कोणत्या सब्जेक्टवरचे क्वेश्चन म्हणजे जास्त चुकतायत, ओके, की कोणत्या कोणत्या सब्जेक्टला मला जास्त वेळ लागतोय, खरंच माझा 1 तासामध्ये पेपर कव्हर होतोय का, या सर्व गोष्टी आपल्याला मॉक्समध्ये बघायच्या आहेत. किती क्वेश्चन करेक्ट आलेत हे मोजण्यापेक्षा रादर दॅन किती क्वेश्चन रॉंग झाले ते क्वेश्चन मी काय करेन अनालिसिस करेन. लक्षात ठेवा मॉकचा येतो हाच असलाच पाहिजे. ओके. सो जनरल स्टडीज पेपर 1 असेल तुम्हाला जनरल स्टडीज पेपर आपल्या मराठी ग्रामर इंग्लिश असेल पेपर 1 आणि पेपर 2 काय असेल तर जनरल स्टडीज असेल. तुम्ही 4 ते टॉपिक सांगितलेत कोणते जे नवीन असणार आहे तुमच्यासाठी. मराठी 50 क्वेश्चन असतील, इंग्लिशचे 50 क्वेश्चन असतील. डेली रोज डेली इथून 90 दिवस रोज इंग्लिशचे फ्रेजेस, रोज अँटोनिम्स, सिनॉनिम्स तुम्हाला वाचता आलेच पाहिजेत. प्रोवर्ब वाचा. रोज मराठीचे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार, शब्दसमाबद्दल एक शब्द हे रोज वाचा. ग्रामरचे रूल्स आहेत ते रोज वाचा. रोज प्रॅक्टिस करा. रोज प्रॅक्टिस करा. मरोज तर अभ्यास करा. ओके मित्रांनो. 672 जागा आहेत. किती जागा आहेत तर 672. बऱ्यापैकी होऊ शकतो. पीएसआयच्या 392 जागा आहेत, त्या एसटीआयच्या 279 जागा आहेत आणि एसआरच्या किती आहेत तर 3 जागा आहेत. अजून जागा याच्यामध्ये ऍड होऊ शकतात. अजून आयोगाचं प्रसिद्धीपत्रक आलेलं नाही, त्याच्या अजून जागा ऍड होऊ शकतात. चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो. चांगला अभ्यास करा आणि एक्झामला सामोरं जा. तुमच्याकडे मेचा जेव्हा महिना येईल, 1 मेला तुमच्याकडे असं म्हणजे असं समजून चाललं की माझी एक्झाम 1 मेला होणार आहे. अजिबात पकडून त्याला नवू नका की 17 मेला. सो आपल्याला 1 मेला आपला मेन्स रेडी ठेवायचा आहे. ओके. मी तेव्हा कॉन्फिडन्स असलं की पाहिजे की 1 मेला जरी एक्झाम घेतली तरी माझा स्कोर 300 प्लस असणार आहे. तर टार्गेट किती असलं पाहिजे मित्रांनो, किती टार्गेट असलं पाहिजे तर 300 प्लस तर टार्गेट ठेवा. तेव्हा कुठे तुम्ही त्या रेसमध्ये असाल. सो 1 मेल पर्यंत तुमचं असं समजा काही माझी डेडलाईन आहे. 1 मेला माझा मेन्स रेडी झाला पाहिजे. म्हणजे बघा ना आतापासून. आता हे आपण महिना गेलेला आहे. 1 तारीख आलेली आहे मार्च आणि एप्रिल. मार्च आणि एप्रिल 60 दिवस आहेत तुमच्याकडे. किती दिवस आहेत मित्रांनो? 60 आणि वरचे 17 म्हटलं 77 दिवसच बाकी आहेत. मी 3 महिने म्हणतोय 77 दिवस बाकी आहेत. तर पुढचे 17 दिवस फक्त तुम्ही काय लक्षात ठेवा रिव्हिजन, रिव्हिजन, रिव्हिजन. या 2 महिन्यामध्ये जेवढं काही करता येईल तेवढं करा. ओके. टेस्ट द्या, मॉक टेस्ट द्या, महत्त्वाचे चॅप्टर्स परत 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 वाचा. ओके मित्रांनो. सो काय गोष्टी करू नका. कोणते टॉपिक आता थोडंसं अनालिसिस करा. कोणते टॉपिक रिपीट झालेले आहेत. ओके. कोणत्या टॉपिक्सला जास्त वेटेज आहे त्याच्यावर फोकस करा. स्टॅटिक्स प्लस करंटचा रेशो काय आहे. पुढे फक्त वाचन करू नका. मी म्हणेन याच्यासोबत रिकॉल पण करा. डेली उठल्यानंतर सकाळी 1 तास जो टॉपिक तुम्हाला ह्यावर आज करायचं त्याची रिकॉल करा. करंट अफेअर्स अजिबात इग्नोर करू नका मित्रांनो. 10 क्वेश्चन असतात. किती क्वेश्चन असतात? 10. अजिबात इग्नोर करू नका. लँग्वेज पेपर हलक्यात घेतात. मुलं म्हणतात की ग्रामरचा अभ्यास झालेला आहे. पण ऍक्च्युअली जेव्हा पेपरमध्ये जातो तेव्हा त्याला 50च्या 50 मार्क घेता येत नाही. मिस्टेक्स होतात. त्यामुळे हलकं घेऊ नका. अजिबात हलकं समान वेटेज ठेवा. GS1, GS2. जेवढा वेळ त्याला दुपारच्या सेशनमध्ये म्हणजे सकाळी 7 ते 5 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत GS करा, म्हणजे ग्रामर करा आणि दुपारनंतर काय करा, 3 नंतर काय करा, फक्त GS स्टडी म्हणजे मॅथ्स, रिझनिंग असेल जे काय अभ्यास करता येईल ते. मॉक न देता एक्झाम देणे हे मुलांच्या काय आहेत मिस्टेक्स आहेत आणि मुलांचा मग कट ऑफ काय होतो राहतो. काहींचा कट ऑफ 2 मार्कांनी राहतो, काहींचा 10 मार्कांनी राहतो. सो ह्या मिस्टेक्स करू नका. ओके मित्रांनी. सो शेवटी एवढे बोलेस की ऑल द व्हेरी बेस्ट. अजिबात गाफील राहू नका. अजिबात हलक्यात घेऊ नका एक्झामला. भले तुम्ही 2 किंवा 3 मेन्स दिले असेल तरी शून्यातून सुरुवात करा आणि परत त्या एक्झामला काय करा सामोरं जा. ओके. नक्कीच होणार आहे तुमचंच होणार आहे मित्रांनो. बाकी कुणाचं होणार नाही. लक्षात ठेवा. का तुम्ही मेहनत घेताय. ऑल द व्हेरी बेस्ट. जय हिंद.